ठीक आहे ना. आता नोंदणीकृत नागरिकत्वासाठी काय सांगितलं, जे राष्ट्रकुलाचे सभासद आहे, यात आणखी एक पॉइंट राहिला होता, जे राष्ट्रकुलाचे सभासद आहे, राष्ट्रकुल सांगितलं ना तुम्हाला, भारत राष्ट्रकुलाचा सभासद आहे, याच्या व्यतिरिक्त आणखी राष्ट्रकुलाचे सभासद असणारे जे काही 27-28 कंट्रीज आहेत, त्या कंट्रीतील कोणताही नागरिक येऊन भारताकडे नागरिकत्वाची अर्ज करू शकते आणि भारत नागरिकत्व देईल. कारण हे राष्ट्रकुलाचा सभासदाचा नियम आहे. काय आहे? नियम आहे की एकमेकांमध्ये आर्थिक व्यापार असा चालेल किंवा शैक्षणिक लेनदेन अशी राहील, कल्चरल अशी राहील. म्हणजे ह्या सर्व गोष्टी काय केल्या आहे, राष्ट्रकुलाने टर्म्स ठरवून दिल्या आहे. त्या टर्म्सचा आधार घेऊन भारत राष्ट्रकुलाच्या कोणत्याही मेंबर्सपैकी एखादा नागरिक एखाद्या देशाचा येत असेल तर त्याला काय करेल, नागरिकत्व बहाल करू शकेल. ठीक आहे. त्यासाठी थोडेसे नियम काय करेल, शिथिल करेल किंवा थोड्याशा नियमांना ब्रेक लावेल. ठीक आहे. दुसरं की एखाद्याला असं प्रकारचं भारतीय नागरिकत्व घ्यायचं असेल नोंदणीकृत, मग त्याला तशा प्रकारची शपथ घ्यावं लागते. काही की मी प्रतिज्ञापूर्वक हे करतो ते करतो, की असं तसं मी अशी शपथ घेतो की भारताचं हे करेल ते करेल. म्हणजे त्याला तसं घेऊन नागरिक, आपल्याला शपथ घ्यायला लागली का, आपल्या पोरांना शपथ घ्यायला लागेल का, नाही. कारण आपण या कार्डमध्ये आलो जन्माच्या आधारेवाल्या, पण आपल्या पोरांच्या गडबडीत काही गडबड दुसरी बायपासवाली झाली तर ते इकडे येईल, इकडे जाऊन तिकडून मग वापस आला आणि भारतात नागरिकत्व मागत आहे, रजिस्ट्रेशन करून सिटिझनशिप मागत आहे, तर मग त्याला ह्या टर्म्स फॉलो करायला लागेल, त्याला शपथ घ्यावं लागेल तशा प्रकारची की मी अशी अशी निष्ठापूर्वक शपथ घेतो की वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे. यात आणखी भरपूर साऱ्या काही गोष्टी आहेत, त्यातील महत्त्वाच्या एक दोन पॉईंट्स आपण लिहूया. ठीक आहे. इथं काय सांगितलं नोंदणीकृत नागरिकत्वामध्ये की नोंदणी करायची आहे आणि नोंदणीकृत नागरिकत्व मिळवायचं आहे, तर व्यक्ती जर भारतीय वंशाची असेल तर त्याला कमीत कमी 7 वर्ष वास्तव्य पाहिजे. किती वर्ष? 7 वर्ष. पण काय सांगितलं की जर व्यक्ती भारतीय वंशाची असेल तर त्याचं वास्तव्य भारतात किती वर्ष? 7 वर्ष. दुसरा पॉइंट आहे तिथे, ठीक आहे, म्हणजे हे कोणाला मिळू शकते नोंदणीकृत नागरिकत्व, हे नोंदणीकृत नागरिकत्व कोणाला एकदम इझी वेने मिळू शकते. भारतीय वंशाचे असेल तर 7 वर्ष राहा बाबा आणि भारत समजून घे, सगळं ओके ओके आणि घेऊन घे नागरिकत्व. ठीक आहे. दुसरं काय सांगितलं की भारताचं विभाजन होण्याच्या आधी जे पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे, अफगाणाचा काही प्रांत आहे, हे विभाजन होण्याच्या आधीच्या प्रांतातील एखादा माणूस इकडे आला असेल, कोणताही येऊ शकते ना, अफगाणी, भारतीय, पाकिस्तानी किंवा इकडचा कुठलाही, तो जर आला असेल तर त्याला भारतीय वंशाची व्यक्ती म्हणून किंवा भारतात त्याचा ओरिजिन होता किंवा भारतात त्याचं वास्तव्य होतं, त्याच्या पूर्वजाचं होतं, या नावाखाली त्यालाही काय मिळेल, भारतीय नागरिकत्व मिळू शकेल. ठीक आहे. ठीक आहे. आणखी दुसरं की एखाद्या व्यक्तीने भारतीय स्त्रीशी विवाह केला, म्हणजे बायेच्या पुरुषाने कोणाशी विवाह केला, भारतीय स्त्रीशी विवाह केला, किंवा भारतीय स्त्रीने बाहेरच्या पुरुषाशी विवाह केला आणि ती नागरिकत्व इथं मागत आहे, म्हणजे असंही जरी असेल क्रॉसमध्ये तरीही त्यांना 7 वर्षाचं वास्तव्य पाहिजे. म्हणजे सानिया मिर्झा आणि ते क्रिकेटर होता आधी, आता त्यांचं डायव्होर्स झाला आहे, काही प्रश्न नाही. पण जर एखादं कोणी असेल आणि त्यांचा विवाह कुठं झाला, बाहेर देशात झाला आहे, त्यालाही नागरिकत्व मिळू शकते. म्हणजे अशा खूप साऱ्या टर्म्स आहेत. त्या टर्म्सवर कधी आयोगाने आजपर्यंतही प्रश्न विचारले नाही, फक्त व्याख्या महत्त्वाच्या आहेत, याच्या आतमध्ये कधी जास्त गेला नाही. ठीक आहे. अज्ञान मुलं सांगितलं तुम्हाला, भारतीय नागरिक म्हणून नोंद असलेले अज्ञान मुलं त्यांनाही मिळेल त्या कार्डाच्या आधारे, असं भरपूर त्याच्यामध्ये आहे, सोडून द्या. पुढचं आहे स्वीकृतीकरणाद्वारे. स्वीकृतीकरणाद्वारे नागरिकत्व. स्वीकृतीकरण अर्थात काय की स्वतःहून आपण काय करतोय, ऍक्सेप्ट करतोय, नागरिकत्व स्वीकारतो आहे. मग यामध्ये महत्वाचं एक गोष्ट ध्यानात ठेवा की कायदेशीररित्या स्थलांतरित झालेले एखादे व्यक्ती, म्हणजे पूर्ण गठ्ठाच्या गठ्ठा, टीमच्या टीम पूर्ण, ठीक आहे, लिगली त्यांचं मायग्रेशन झालं आहे. ते काय होतं, पहिलं इलिगली मायग्रेशन, ते जमणार नाही. याच्यामध्ये काय सांगितलं, कायदेशीररित्या स्वीकृतीकरण, स्वीकृतीकरणाद्वारे काय सांगितलं, कायदेशीर मायग्रेशन. ठीक आहे. आता कायदेशीररित्या मायग्रेशन म्हणजे काय, स्थलांतरण झाले म्हणजेच ते पळून आले असं झालं नाही, ते दहशतवादी आहे असंही काही नाही. ठीक आहे. त्यांचं एक कायदेशीर, अर्थात आपण त्यांना सहकार्य केलं असं म्हणा,
इनडायरेक्टली आपण त्यांना काय केलं, कोऑपरेट केलं की येऊन द्या, काय हरकत नाही, आमच्या भागात राहू द्या, मग आम्ही त्यांनी जर स्वीकारलं बा तर आम्ही नागरिकत्व देऊन देऊ. याला म्हणता येईल स्वीकृतीकरण. पण त्याच्यामध्ये काय सांगितलं, कायदेशीर स्थलांतरण म्हणजेच काय, मायग्रेशन पाहिजे. कसे आले पाहिजे ते लोक, कायदेशीररित्या, बेकायदेशीर आले नाही पाहिजे. रोहिंग्या कसे होते, घुसून आले, बेकायदेशीर आले, तसे नाही पाहिजे. कायदेशीररित्या जर ते लोक येत असतील, कायदेशीर तडजोडीवर ते इथं राहत असतील, तर त्यांना ते नागरिकत्व स्वीकृतीकरणाद्वारे आम्ही देऊ शकतो. कोण म्हणेल, भारत सरकार म्हणेल की आम्ही स्वीकृतीकरणाद्वारे काय करू शकतो, नागरिकत्व देऊ शकतो. आणि द्यायचं असेल तर तशा प्रकारची लिगल अट एकच आहे की कायदेशीररित्या त्यांनी आपल्या भारतामध्ये येणे आवश्यक आहे. कारण कायदेशीररित्या हे आल्यानंतर यांना योग्य प्रकारचा काय करावं लागेल, एक अर्ज सादर करावा लागेल. काय करावं लागेल, अर्ज सादर करावा लागेल. आणि हे अर्ज सादर करून मगच त्यांना ते नागरिकत्व मिळेल. ठीक आहे, मगच त्यांना ते नागरिकत्व मिळेल. ठीक आहे. आता इथं कायदेशीररित्या आल्यानंतर त्यांना अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीची आहे ते भारत सरकारने दिलेली आहे. ठीक आहे. ठीक आहे. अर्ज प्रक्रिया फार किचकट आहे याची. अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. मग त्या अर्ज प्रक्रियेमध्ये सर्व नोंद होईल. तू कुठचा आहे, कुठे जन्मला, त्याची आई काय, वडील काय, काय कुठे होते, तुझं वंशावळ काय, सगळ्या काही गोष्टीची काय होईल, नोंद होईल. मग या अर्जाची काय करेल, क्रॉस व्हेरिफिकेशन करेल. कोण करेल, भारत सरकार. त्याला आपण मराठीत पडताळणी म्हणू. काय करेल, भारत सरकार पडताळणी करेल. आणि त्या अर्जाची पडताळणी केल्यानंतर जर तो आढळला की हा व्यक्ती ऑथेंटिक आहे, ओके आहे, प्रॉपर आहे आणि त्याला भारतीय नागरिकत्व ऍक्सेप्ट आहे, तरच त्याला स्वीकृतीकरण म्हणजे स्वइच्छेने त्याने काय केलं आहे, स्वीकारलं आहे, तरच त्याला भारतीय नागरिकत्व देईल, अन्यथा देणार नाही. समजलं मित्रांनो, समजलं आहे. म्हणजे भारतीय नागरिकत्व त्याला मिळेल, पण कसं मिळेल, स्वीकृतीकरणाद्वारे. आणि स्वीकृतीकरणामध्ये काय सांगितलं, एक कायदेशीर स्थलांतरण पाहिजे. आणि काय सांगितलं, त्याने तशा प्रकारची अर्ज प्रक्रिया भरलेली पाहिजे. भारत सरकारकडे तसं ऍप्लिकेशन आहे. त्या ऍप्लिकेशनची प्रक्रिया किचकट आहे. ते ऍप्लिकेशन पूर्ण भरल्यानंतर मग सरकार काय करेल, त्याच्या ऍप्लिकेशनची पडताळणी करेल. म्हणजेच काय करेल, क्रॉस व्हेरिफिकेशन करेल. ठीक आहे. त्या क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये जर तो ओके आढळला तरच ते त्याला नागरिकत्व देईल, स्वइच्छेने स्वीकारल्याचं. बर, अर्जाच्या प्रक्रियेमधील सर्व मुद्दे नाही, पण काही मुद्दे सांगतो की तो व्यक्ती चारित्र्यशील असावा, चारित्र्यहीन नाही. म्हणजे कॅरेक्टर त्याचं कसं असावं, वेल अँड गुड असावं. कॅरेक्टरने तो खराब नसावा. मग आता शिक्का मारून आला का तो कॅरेक्टरने खराब आणि चांगला, नाही ना. मग त्याचं कॅरेक्टर चेक केल्या जाईल. कशा पद्धतीने केल्या जाईल, लिगली. पोलीस व्हेरिफिकेशन केल्या जाईल की त्याच्यावर काही गुन्हा आहे का, काही त्याने केस केली आहे का, मर्डर, हाफ मर्डर, बलात्कार किंवा काही आणखी ऍक्टिव्हिटीमध्ये तो आहे का, तो काही नशिले पदार्थाचं सेवन करतो का, हा अफू, चरस, गांजा याची काही विक्रीत त्याचा हात आहे का, कारतूस, बंदूक, पिस्टल या बॉम्ब बनवण्यात काही त्याचा संबंध आहे का. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या जातील, बँक करप्ट आहे का, कर्ज बुडव्या, हे पाहिलं जाईल. मला वाटतं मी सुरुवातीला सांगितलं होतं की या सगळ्या गोष्टीचं काय केलं जाईल, अनालिसिस केला जाईल. आणि मग तो जर गुड आढळला की नाही, ही इज गुड पर्सन, तरच त्याला मग प्रक्रियेमध्ये बसवला जाईल. हे झालं फक्त एक कॅरेक्टरच्या बाबतीत. मग एकच नाही, अशा भरपूर आहे गोष्टी. ठीक आहे. ठीक आहे. मग सांगितलं त्याला की हे स्वीकृतीकरणाद्वारे त्याला अर्ज मिळवायचा आहे, तर त्या अर्ज प्रक्रियेसाठीच त्याला कमीत कमी 1 वर्ष इथं जाईल की हे आण, ते कर, हे कर, ते कर. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्याचा कालावधी इथं जाईपर्यंत त्यानं भारत काय आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. आणि त्याला जर भारत आणि भारताचं पूर्ण कला, संस्कृती, सगळ्या काही गोष्टी कळल्या, अभिमान वगैरे सगळ्या काही गोष्टीचा त्याला आला, अर्थात तिरंगा काय हे त्याला समजलं, भारताची राष्ट्र परंपरा काय हे सगळं कळलं, तरच तो भारतीय नागरिक म्हणून घेण्याचा काय राहील, लायकीचा राहील, किंवा त्याला भारतीय नागरिकत्व भारत सरकार देईल. याची एक छोटीशी प्रक्रिया, ती प्रक्रिया म्हणजे काय, फक्त अर्ज करणे. ठीक आहे. त्या व्यक्तीचे चारित्र्य उत्तम असणं आवश्यक आहे. संबंधित व्यक्तीने 12 महिन्यापूर्वी तशा प्रकारचा काय केला पाहिजे, अर्ज सादर केला पाहिजे. कोणाकडे, सरकारकडे, की मला असं नागरिकत्व द्या, किंवा मी या नागरिकत्वाची म्हणजे मी इच्छुक आहे म्हणून. समजलंय. महत्वाचं आहे त्याचं कॅरेक्टर गुड असणे आवश्यक आहे. लास्ट पॉइंट आहे प्रदेशाचे विलिनीकरण. ठीक आहे. आता प्रदेशाचे विलिनीकरण अर्थात काय,
आपण युद्ध करणार इतर राष्ट्रांशी, ठीक आहे, किंवा एखादा भाग आपल्याला मिळणार, किंवा एखाद्या भागावर आपण आक्रमण करून तो भाग आपल्या देशाचा भाग म्हणून जोडणार. तर किंबहुना असं झाल्यानंतर त्या भागातील सर्व नागरिक, पशु, प्राणी, पक्षी, वनसंपदा, धनसंपदा सर्व 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 कोणाची बनेल? भारत सरकारची बनेल. कारण आपण तो भाग आपल्या भागाला काय करतोय? इनडायरेक्टली जोडतो आहे. एखादा प्रदेश आपल्या भागात काय करतोय? मर्ज करतो आहे, विलीन करतो आहे, सहभागी करून घेत आहे. तर त्या भागाला जर आपण सहभागी करून घेत आहे तर त्या भागातील सर्व नागरिकांपासून सगळ्या काही गोष्टी आपण आपल्या म्हणून स्वीकारतो किंवा आपल्या भागाला जोडतो. समजलं? समजलं? याला म्हणतात प्रदेशाचे विलिनीकरण. मग प्रदेश आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो? गिफ्टेडही घेऊ शकतो, दान स्वरूपात कोणी दिला तर, युद्ध आक्रमण भानगड करून जिंकू शकतो, समजलं आहे, किंवा आपला हक्क सांगू शकतो. एखादी लँड फॉर्म झाली समुद्रामध्ये आणि बीच निघाला एखादं बेट, तर आपण आपला हक्क त्याच्यावर सांगू. तिकडून कोण सांगेल? चायना. इकडून कोण सांगेल? आणखी कोणी. आणि आपण म्हणेल नाही नाही हे हमारी भूमी आहे. म्हणजे ही लँड कोणाची दाखवू? आपण आपली दाखवू. समजलं आहे? म्हणजे काय भानगड होईल? ती जमीन आपण हक्क सांगितला आहे, किंवा आपण युद्ध करून दुसरी जमीन कुठली जिंकलो आहे, ठीक आहे, तर ते सगळी लँड आपण आपल्या प्रदेशाला जोडतो आहे. त्याला विलिनीकरण म्हटलं आहे, त्याला मर्ज करणे म्हटलं आहे. मग एखादा प्रदेश जर आपण आपल्या भागात विलीन केला किंवा मर्ज केला असेल तर त्या भागातील सर्व नागरिक, त्या भागातील सर्व वनसंपदा, धनसंपदा सर्व काही गोष्टी कुठल्या होतील? आपल्या देशाच्या ऑटोमॅटिकली बनून जातील. याचं उदाहरण जर सांगायचं झालं तर पॉंडिचेरी आपल्याला उशिरा मिळाला फ्रेंचांकडून, समजलं? याचं आणखी उदाहरण जर सांगायचं झालं तर काश्मीरही आपल्याला त्या राजाने ते लिहून दिलं, ते सगळं भानगड. याचं आणखी उदाहरण सांगायचं झालं तर गोवा. याचं आणखी देऊन दिला आहे तुम्हाला मी, समजलं आहे? हे काय केलं आपण? उशिरा विलीन केले. हैदराबाद मुक्ती संग्राम, मराठवाडा जुनागडचा प्रश्न, हे सगळं आपण काय केलं? उशिरा मर्ज केलं आपल्या भागामध्ये. म्हणून हे सगळं नागरिकत्वाचा भाग आहे. म्हणजे तिथपर्यंत ते गोव्याचे नागरिक आपले नागरिक नव्हते. भारत स्वातंत्र्य होऊनही गेला, 1962 पर्यंत आलं तरी पोर्तुगीज जायचं नाव घेईना, समजलं आहे? मग भानगड करून त्यांना हाकलून द्यावं लागलं, मग आपल्याला तो भाग आपला जिंकावा लागला. हैदराबादचंही तसंच आहे, जुनागडचंही तसंच आहे, काश्मीरचं बिचारं ते सरेंडर झालं. पण ते सरेंडर झालं म्हणून याचा अर्थ काय की सगळ्याचा सगळा भागच आपला झाला ना, राजा हरिसिंग. समजलं आहे? सांगायचं तात्पर्य काय? प्रदेशच आपल्या भागामध्ये काय झाला? विलीन झाला. आणि यात आणखी महत्वाचा मुद्दा, भविष्यात अधिग्रहित करत असलेले प्रदेश, म्हणजे इन फ्युचर आपण कॅप्चर करणारे प्रदेश, आपण ताब्यात घेणारे प्रदेश, आणि त्या प्रदेशाचे नागरिक सुद्धा आपले नागरिक ऑटोमॅटिकली बनतील. त्यासाठी त्यांना अर्ज करणे, स्वीकृती करणे, नोंदणी करणे, वंश असणे नसणे, जन्म असणे नसणे, ह्या काहीच गोष्टी मॅटर करणार नाही. ठीक आहे? यस यस पवन, लक्षद्वीप, दादरा नगर हवेली बरोबर आहे. आणखी काय म्हणतायत का कोणी? ठीक आहे, बरोबर आहे. हे सगळं उशिरा जोडलेले आपण प्रदेश आहे. ठीक आहे? जुनागड आहे, काश्मीर आहे, हैदराबाद आहे, ठीक आहे, पॉंडिचेरी आहे. कोणी फ्रेंचांकडून घेतलं, कोणी पोर्तुगीजांकडून घेतलं, आपण कोणावर आपण आक्रमण करून घेतलं, कोणी नवाबाकडून घेतलं. ठीक आहे? इन फ्युचर आपण समजा चायनावर आक्रमण केलं, अर्धा चायना आपल्या ताब्यात घेतला, पवन असतील त्याच्यात, ठीक आहे, घेतला, तर तोही भाग आपला भाग होईल. बीजिंग पर्यंत हल्ला केला, तोही भाग. असं होणार नाही, एवढं सोपं नाही. पण सांगायचं तात्पर्य काय की कुठलाही भाग इन फ्युचर, ठीक आहे, आपण आपल्या ताब्यात जर घेतला असेल, आपल्या प्रदेशात जर विलीन केला असेल, मर्ज केला असेल, सम्मिलित केला असेल, जोडला असेल, तर ऑटोमॅटिकली त्या भागातील नागरिक, वनसंपदा, धनसंपदा सर्वच काही गोष्टी आपल्या भारताच्या बनतील. ठीक आहे? त्याला प्रदेशाचे विलीनीकरण असं म्हणता येईल. ओके, ठीक आहे. मग या 1955च्या कायद्यामध्ये आणखी एक गोष्ट सांगितलेली आहे, ते म्हणजे काय? नागरिकत्वाचा लोप होणे. चला आता हे संपलं आहे. ठीक आहे? एक आणखी गोष्ट सांगितले की कुठल्या मार्गाने नागरिकत्व आपलं खतम होऊ शकते. ठीक आहे? किंवा काय केल्याने आपण आपलं नागरिकत्व संपुष्टात येऊ शकते. म्हणून याला म्हणतायत नागरिकत्वाच्या लोप होण्याचे प्रमुख 3 मार्ग. नागरिकत्वाचा लोप, नागरिकत्वाचा लोप होणे, लोप म्हणजे संपुष्टात येणे. ठीक आहे? नागरिकत्व कशा पद्धतीने संपुष्टात येते किंवा काय झाल्याने नागरिकत्वाचा लोप होऊ शकतो? पहिला आहे स्वतःहून त्याग करणे. काय सांगितलं? स्वतःहून त्याग करणे. म्हणजे स्वतःहून जर आपण नागरिकत्व सोडत असेल
तर आपल्या नागरिकत्वाचा लोप होऊ शकतो. दुसरा पॉइंट आहे संपुष्टात येणे, सरकारने काढून घेणे. बघूया आपण काय आहे ते. ठीक आहे, संपुष्टात येणे आणि सरकारने काढून घेणे. ठीक आहे, काढून घेणे एक एक बघूया. ठीक आहे, पहिला आहे स्वतःहून त्याग करणे. स्वतःहून त्याग करणे. ठीक आहे, स्वतःहून त्याग करणे. समजा आपण आहोत, मध्ये मध्ये आपले शाहरुख खान, सलमान खान, आणखी कोणतरी 2-3 लोक आहे, त्यांनी आमिर खान यांनी देशाचं नागरिकत्व सोडून द्यायची भाषा बोलले होते की नाही आम्हाला इथं राहायचं नाही, दुबई वगैरे इकडे तिकडे जायचं. आज आता उलट परिस्थिती, आज तिकडची लोक आपल्या भारताची स्तुती करतायत. असो, म्हणजे याचा अर्थ काय की स्वतःहून त्याग करणे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने, मग तो अक्षय कुमार का असे ना, ठीक आहे, किंवा आपण का असे ना, काय प्रॉब्लेम नाही. अक्षय असो तर तो काय आहे, भारताचा नागरिकच आहे ना, आपणही कोण आहे, भारताचे नागरिकच आहे. सांगायचं तात्पर्य काय की जो भारताचा सद्यस्थितीत नागरिक आहे त्याला नागरिक म्हणून आता राहायची इच्छा नाही, आशा संपली त्याची भारतात. त्याला जायचं आहे स्वित्झर्लंडला, इटलीला, कुठेतरी जायचं आहे. ठीक आहे, पण अशा व्यक्तीला जर स्वतःहून नागरिकत्व सोडायचं असेल तर संबंधित अधिकाऱ्याकडे, म्हणजेच काय, त्याच्या नियरेस्ट काय आहे, एम्बेसी आहे, जा एम्बेसीमध्ये. ठीक आहे, ऑनलाईन सुद्धा अर्ज करता येतो. ऑनलाईन सुद्धा अर्ज करता येतो. स्वतःहून त्याने अर्ज केला आणि तशा प्रकारचा मला नागरिकत्व आता इथं नको आहे असं काय केलं त्याने, त्याग करायचं ठरवलं, सोडून द्यायचं ठरवलं, तर तो व्यक्ती भारताचा नागरिक म्हणून राहू शकत नाही. पण त्याने अर्ज केला आणि लगेच भारत सरकार त्याला जा म्हणेल, नाही नाही, शक्य नाही. मग आउट ऑफ बुक तुम्हाला सांगतो आहे की महत्वाचं काय आहे, तशा व्यक्तीने तशा प्रकारचा अर्ज का केला, तो मनोरुग्ण आहे का, पहिली तपासणी. हा मेंटल आहे का, पहिली तपासणी. अरे भारत चांगला सोडून जायचा आहे, त्याला मेंटल आहे का, पहिली तपासणी. दुसरी तपासणी, तो बँक करप्ट आहे का, म्हणजे कर्ज घेऊन पळून राहिला का, विजय मल्ल्यासारखा, दुसरी तपासणी. तिसरी तपासणी, तो भ्रष्टाचारी, लाचारी, दिवाळखोरी काही त्याने केला आहे का इथं, त्याच्यावर काही आरोप आहे का, मर्डर, हाफ मर्डर केस, बलात्कार वगैरे अशा प्रकारचे काही आरोप आहे का, किंवा टेररिस्ट संघटनाशी काही जुळलेला आहे का. तर ह्या सगळ्या गोष्टींचं काय केलं जाईल, क्रॉस व्हेरिफिकेशन केलं जाईल. म्हणजे त्याचा भारत सोडून जाऊन दुसऱ्या इकडे जाण्याचा काही दुसरा इंटेन्शन आहे का. जर एवढं सहजच सोपं असतं तर सुभाष बाबूंना त्यावेळेचा भारत सोडून, स्वातंत्र्यपूर्व भारत सोडून ब्रिटिशांना एकदम सहजच जाऊ दिलं असतं. जाओ जाओ सुभाष बाबू जाओ, नो टेन्शन, आओ उधर से हिटलर को मिलके आक्रमण करू, जमू दिलं असतं. का त्यांना वेशांतर करून जावं लागलं, का त्यांना दुसरा वेश धारण करून जावं लागलं, का त्यांना दुसरं नाव धारण करून जावं लागलं, दाढी वाढवून छुपा मार्गाने का जावं लागलं. त्याचं कारणच हे आहे की सहजासहजी तुम्हाला देणारही नाही नागरिकत्व आणि सहजासहजी तुम्हाला नागरिकत्व सोडूही देणार नाही, म्हणजे जाऊ देणार नाही. म्हणजे इकडूनही सरकार आहे, इकडूनही सरकार आहे, आपण मध्ये बसलेलो आहोत, ध्यानात ठेवा. अरे तुम्ही नागरिकत्व सोडून चालले तर का चालले नागरिकत्व सोडून, म्हणजे काय तुम्हाला प्रॉब्लेम आला हे तर सिद्ध करावं लागेल. ठीक आहे, नाही नाही माझी इच्छाच नाही आता जगायची, मला नको, असं नाही पाहिजे. म्हणजेच काय, मला जायचं आहे तर काही ऑथेंटिक कारण लागेल, समजले आहे, तेव्हाच भारत सरकार तुम्हाला जाऊ देईल किंवा येऊ देईल. म्हणजेच या व्यक्तीला, संबंधित व्यक्तीला एका ठराविक अधिकाऱ्याकडे काय करावं लागेल, अर्ज करावा लागेल किंवा नोंदणी करावी लागेल की मुझे छोड़ के जाना है, मला राहायचं नाही. तो बँक करप्ट आहे का, नाही, ओके, सगळे रिपोर्ट नील आले, टेररिस्ट संघटनाशी संबंधित नाही, काहीच नाही, त्याचे फोन कॉल बिनकॉल सगळे चेक केले जाईल. ठीक आहे, बरोबर, ह्याचं काहीच मेळ नाही, हा जनरल व्यक्ती आहे पण याला आता जायचंच आहे, याचा अर्थ याला राहायचंच नाही, तर मग त्याचं नागरिकत्व सरकार काय करते, काढून घेते. सरकार त्याचं नागरिकत्व, ठीक आहे बाबा तुझी इच्छाच आहे आता जा तू, काही प्रॉब्लेम नाही. मग ज्या देशामध्ये त्याला नागरिकत्वासाठी जायचं आहे तो देश सगळे त्याचे कागद तपासेल. भारताकडून आला ना हा एम्बॅसीकडून, मग एम्बॅसीकडून जे आलेला रिपोर्ट आहे ते तपासेल ना, त्याचा डायरेक्ट आला येऊन जाईल, घे आमचं नागरिकत्व असं देईल का. रिपोर्ट क्रॉस व्हेरीफाय करेल, सर्व ओके गोष्टी आल्या तर तो देश देईल. मग त्या देशात एकेरी नागरिकत्वाची तरतूद आहे की दुहेरी नागरिकत्वाचे, ते पाहून दुहेरी असेल तर ते देश म्हणेल येऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही, ऑलरेडी आमचा आहे दुसरा येऊ द्या, कारण दुहेरी नागरिकत्व 2-2 देशाचे नागरिकत्व चालते त्यांना.
पण आपल्या इथलं नागरिकत्व संपुष्टात आल्यावर त्याला तिथल्या देशाचा नागरिक बनायचं असेल आणि तिथे एकेरी किंवा दुहेरी तरतूद असेल तर इथलं त्याला पहिले काय करावं लागेल, संपुष्टात आणावं लागेल. मग एक तर स्वतःहून किंवा सरकारमार्फत. स्वतःहून मनानं संपुष्टात आणता येत नाही, म्हणून माध्यम काय, सरकारी अधिकाऱ्याकडे तशा प्रकारचा अर्ज किंवा नोंदणी केल्यावरच काय होईल, नागरिकत्वाची तरतूद त्याच्यामधून ते नागरिकत्व हटून जाईल आणि त्याचं नागरिकत्व काय येईल, संपुष्टात येईल. ठीक आहे, हे झालं स्वतःहून म्हणजे स्वइच्छेने. दुसरं संपुष्टात येणे. आता हे नैसर्गिकरित्या संपुष्टात येणे आणि हे जबरदस्तीने सरकारकडून संपुष्टात येणे. ध्यानात ठेवा, संपुष्टात येणे हे नॅचरली आहे, नैसर्गिक. ठीक आहे, नैसर्गिक मध्ये याने काहीतरी भानगड केलेली आहे. ती भानगड म्हणजे काय ते समजून घ्या. संबंधित व्यक्तीने जर जबरदस्तीने भारतात राहून दुसऱ्या देशाशी हितसंबंध जोडले, भारतात राहून त्याने काय केलं, दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं. अमेरिका, रशिया, कॅनडा जिथे एकेरीची तरतूद आहे तिथल्या देशाचं काय केलं, नागरिकत्व स्वीकारलं. ठीक आहे, म्हणजे गेला कशासाठी, व्यवसायासाठी. आणि तिथला झाला, तिथलं स्थायिक झाला आणि तिथंच त्याने नागरिकत्वासाठी अर्ज केला. तिकडून तिकडे त्याने ते प्रक्रिया पूर्ण केली. तिथल्या एम्बॅसीशी इथल्या एम्बॅसीशी संपर्क साधला. एम्बॅसी प्रत्येक राष्ट्रांमध्ये आहे. त्या एम्बॅसीशी संपर्क साधून त्या व्यक्तीचे सगळे रिपोर्टही ओके आले, नील आलं, पण त्याचा इच्छाच नाही आणि त्याने काय केलं, नैसर्गिकरित्या भारताचं नागरिकत्व सोडला आणि दुसऱ्या देशाचा नागरिक झाला, तर त्याचं भारतीय नागरिकत्व ऑटोमॅटिकली बरखास्त करणे भारत सरकार करेल. म्हणजे ऑटोमॅटिकली त्याचं नागरिकत्व काय होईल, संपुष्टात येईल. त्यासाठी त्याला अर्ज, त्यासाठी त्याला ही प्रक्रिया, जसं अधिकाऱ्याकडे जा, हे कर, ते कर, ते केलं ना, असं काहीही करण्याची आवश्यकता उरणार नाही. त्या व्यक्तीचं नागरिकत्व इथं संपुष्टात येईल, कारण त्याने नॅचरली काय केलं, इतर राष्ट्राला ऍक्सेप्ट केलं आणि भारताला नाकारलं. म्हणजेच काय, इनडायरेक्टली त्याची राहायची इच्छा नाही, भारत त्याने सोडून दिला आणि दुसऱ्या देशाचा नागरिक बनला, तर त्याचं नागरिकत्व ऑटोमॅटिकली काय होईल, संपुष्टात येईल. त्यासाठी त्याला वेगळं काही अर्ज करण्याची गरज नाही. त्यासाठी त्याला त्यासाठी त्याला प्रक्रिया करण्याची गरज नाही. ठीक आहे, आता सरकारने स्वतःहून काढून घेणे ही एक प्रक्रिया. म्हणजे नागरिकत्व 3 मार्गाने आपलं जाऊ शकते. ठीक आहे, पहिला मार्ग काय सांगितला, स्वतःहून आपण सोडू शकतो, तर मग अर्ज प्रक्रिया फर्राच्या फर्रा आहे. ठीक आहे, संपुष्टात येणे काय सांगितलं, नैसर्गिकरित्या संपुष्टात येणे म्हणजेच काय, आपण इथल्या राष्ट्राचं दुसऱ्या राष्ट्राचे नागरिकत्व स्वीकारलं तर आपलं ऑटोमॅटिकली बरखास्त होईल. आणि तिसऱ्यामध्ये सरकारने काढून घेणे हे सांगितलं. आता सरकारने काढून घेणे म्हणजे आपण देशात राहून देशविघातक कृत्य करतो आहे. राहतो कुठं, भारतात, आणि मदत कोणाला, दुसऱ्या देशाला. इच्छा बातम्या दुसऱ्या देशाला, इच्छा खबर दुसऱ्या, म्हणजे खबरीलाल झालो ना आपण एक प्रकारचं. म्हणून भारतात राहून भारताच्या विरुद्ध कारवाया करणे म्हणजे देशविघातक कृत्य करणे. राहतो कुठं, भारतात, आणि कारवाया कोणाविरुद्ध, भारताविरुद्ध, म्हणजे देशविघातक कृत्य करणे. असं जर आपण करत असू, ठीक आहे, किंवा देशाला फसवत असू, एखाद्या व्यक्तीला आपण फसवत असू, गुन्हेगारी प्रवृत्तीत आपण घुसून असो, किंवा गैरप्रकार आपण काही केला असेल, किंवा या व्यतिरिक्त आपण टेररिस्ट, दहशतवादी, आंतरराष्ट्रीय संघटना किंवा देशाला विघातक होईल असं काही कृत्य आपण करत असू, तर सरकार तुमचं नागरिकत्व काढून घेईल, तुम्हाला नागरिक म्हणून ठेवणार नाही. दाऊद इब्राहिम भारताचा नागरिक होता, भारतातून दुसऱ्या देशात गेला, इथं दहशतवाद पसरवला आणि तिकडे गेला, तिकडंच आहे, मग तरी त्याला भारतीय नागरिक ठेवायचं का? विजय माल्या इथून गेला, इथून जाऊन दुसऱ्या देशाचं नागरिकत्व त्याने स्वीकारलं, तर त्याचं भारतीय नागरिकत्व राहील का? ऑटोमॅटिकली संपुष्टात येईल. मग अशा वेळेला, अशा झालेल्या प्रक्रियेला म्हणतात सरकारने नागरिकत्व स्वतःहून काय करणे, काढून घेणे. म्हणजे एक तर सरकार तुमचं नागरिकत्व काढून घेईल, पण तुमचं आमचं काढेल का नाही, कारण आपण काय केलं, काहीच नाही. पण आपण जर इथं राहून पाकिस्तानला सगळ्या खबरा देत असेल, मोदी इथं, मोदी तसं, आता असं तसं तसं, भारत सरकार असं करणार आहे, आता ही योजना आणणार आहे, ते होणार आहे, असं आपण टेररिस्ट, आंतरराष्ट्रीय दहशतवादी आणि अशा काही संघटनांशी संबंध ठेवत असेल तर आपल्यावर कारवाई होईल, आपलं नागरिकत्वही जाऊ शकते, सरकार तशा प्रकारची कारवाई करू शकते. म्हणजे आर्थिक फसवणूक, घोटाळे अशा प्रकारच्या प्रक्रियेमध्ये राहून आपण भारताला फसवण्याचं काम करत असेल, ठीक आहे, किंवा भारतात राहून भारताच्या विघातक कृत्य करत असेल, तर सरकार काय करेल, आपलं नागरिकत्व काढून घेईल. या प्रमुख 3 मार्गाने आपल्या नागरिकत्वाचा काय होऊ शकतो, लोप होऊ शकतो.